चला तर आता आम्ही जात आहोत मंदिरामध्ये आणि मी बेल आणि फुलं घेतले। तर छानसं मंदिर आहे। चला तर दाखवतो। दरवर्षी आम्ही त्याच मंदिरामध्ये जात असतो आणि माझी तयारी करून झाली। चलो काय म्हणतात पप्पा? एक आहे त्रिवेणी संगम, तिथे पण जायचं आहे आणि अजून एक आहे 12 ज्योतिर्लिंगासारखं असतं, तिकडे पण जायचं आहे। हे इथं झालं ते इथंच आहे छोटंसं मंदिर। मागच्या वेळ नव्हती एक रांगोळी इथं काढलेली। तर आम्ही आलो आत्ताच घरी आणि मंदिर
डेव्हलप करणं सुरू आहे. जेवढी जुने मंदिरं आहेत ना आमच्या इथले, हे सगळे डेव्हलप करणं सुरू आहे. पुरातन मंदिर आहेत खूप सारे, तर ते पण छान दुरुस्त करणं सुरू आहे. आणि आता जायचं आहे, म्हणजे इथल्या मंदिरात पण आमंत्रण आलं आत्ताच. आरती आहे आणि अजून फराळाचं आहे. तर मी करते आत्ता घरच्यांसाठी सगळ्यांसाठी फराळाचं आणि आरतीला जाते. फ्रेंड्स, आत्ताच्या डिशमध्ये मी काय केलं तर साधे सिंपल हे वडे आहेत. त्यावर फक्त चाट मसाला, दही आणि सॉस टाकलेला आहे. ही आहे आत्ताची डिश. तर सकाळी मी बनवलं होतं इडली आणि सांबारमध्ये बनवलं बटाट्याची भाजी. तर आत्ता बनवलेलं आहे वडे. आणि चला, आणि हे बघा, दुसऱ्या दिवशी सकाळी मी नैवेद्य दाखवला, कारण की निरंकार उपवास जर असला आदल्या दिवशी तर सकाळी लवकर नैवेद्य करून देवाला नैवेद्य दाखवलेला आहे, बघू शकता. आणि दिवा पण लावलेला आहे. तर याला दिवा रोडगा किंवा दिवा पानगा असं म्हणतात. आणि शिवरात्री असली की हा दिवा लावावाच लागतो. बघा, हा आहे दुसरा दिवस. तर फ्रेंड्स, कशी वाटली ही आजची शिवरात्रीची पूजा आणि अर्चना, तर तुम्ही नक्की कमेंट्स करून सांगा. चला तर भेटू नंतरच्या न्यू ब्लॉगमध्ये. बाय बाय.